आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमा जर म्हटलं की सत्यनारायण आलाच. तसं तर आपण दर महिन्याला पौर्णिमाला सत्यनारायण करीत असतो, पण ह्या महिन्यातला सत्यनारायण आणखीन खास आहे कारण की ह्या महिन्यात जो सत्यनारायण येतोय तो आहे अधिक मास महिना. त्याच्यामुळं ह्या सत्यनारायणला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर मी पटकन सकाळी मंदिर वगैरे स्वच्छ करून घेतलं होतं. नेहमीप्रमाणे उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं होतं आणि देव सगळे उजळून घेतले होते, कळस भरून घेतला होता, देवाची छान पूजा करून घेतली, मस्त फुलं वगैरे वाहून दिले. आज ना शनिवार बी होता आणि शनिवार जर म्हटलं की आमच्या इकडचा बाजार असतो. नेहमी तर काही जात नाही, पण शेजारचा रिक्षा होता, म्हटलं जावा भाजीपाला घेऊन यावा. भाजीपाला आणला. संध्याकाळच्या टायमाला मी पटकन अशी मस्त रेडी झालते. आता पूजा जर म्हटलं तर पानं फुलं ही सगळ्या गोष्टी लागतातच. तसं मी फुलं आणि पानं घ्यायला मला जास्त काही लांब जावं लागत नाही कारण की आमच्या पाठीमागे गार्डन आहे आणि तिथं सगळं साहित्य भेटतं. हे सगळं मी आणून ठेवलं होतं साईडला. पूजा मांडून घेतली. लगेच म्हणलं चला आता प्रसाद बनवून घेऊ. तर इथं कढईमध्ये थोडंसं साजूक तूप टाकलं, त्याच्यामध्ये रवा टाकला. म्हणजे प्रसाद आपल्याला जास्त नाही बनवावा लागत, थोडासा वाटी भरूनच बनवावा लागतो कारण की हा प्रसाद ना वाटायचा नसतो, घरातच खायचा असतो पूजा झाल्यावर. त्यामुळं इथं प्रसाद बनवून झालता थोडासा वापूस. तर म्हटलं चला बाहेर उंबरठ्याची पूजा करून घेऊ. आपण आता नारायणाची पूजा करणार आहे म्हटल्यावर तर मग लक्ष्मीचं स्वागताची तयारी झालीच पाहिजे. उंबरठ्यावर मस्त जे लेपन केलं होतं तिथं पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग लगेच प्रसाद घेऊन आले आणि पुढच्या पूजेला सुरुवात केली. आता दरवेळेस ना मी माझ्या सुपाऱ्या एकच असतात म्हणून मी त्या मांडते, पण ह्यावेळेस मी सुपाऱ्या चेंज केल्या होत्या म्हणून मला त्याच्यावर अभिषेक करायचा होता. पहिल्या सुपाऱ्या छोट्या छोट्या होत्या आणि ह्या सुपाऱ्या ना जरा मोठ्या पाहिजे होत्या म्हणून सुपाऱ्या मी चेंज केल्या आणि मला पहिले त्याचा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर मग पूजेला लागले. तर हे सत्यनारायणाचं पुस्तक, तर याच्यामध्ये आपल्याला सगळी डिटेल माहिती आहे पूजा कशी मांडायची आणि कशी उचलायची होती. तर मी इथं सगळं वाचून वगैरे घेतली, त्यानंतर आरती केली आणि त्यानंतर लगेच स्वयंपाक केला. स्वयंपाकामध्ये होतं नेहमीप्रमाणे वरण भात आणि भेंडी आणि थोडीशी काकडी. आता आम्ही तर जेवण करतो पण याला जेवायचं नसतं म्हणून त्याच्या पप्पाने एक फटका लावून त्याला मांडीवर बसून घेतलं जेवणासाठी. तरी बी त्याचे नाटके चालू होते. आणि हे बघा इकडं याला कूलरमध्ये पाणी भरायचं असतं. अशी रिकामे कामं भरपूर छान जमतात माझ्या पिल्ल्याला, पण जेवायचं नसतं. आणि अर्धा तास आज मला लेट झालं. फक्त पूजा वगैरे माझी सगळी टायमर झाली. मी किराणा आणायला गेले आणि मला एवढा उशीर झाला की संध्याकाळी भांडी घासायला 11च वाजले. पण किचन वाटा बी आवरल्याशिवाय बरं वाटत नाही. किचन वाटा जर आवरला तर बघायला बी छान छान वाटतं. सकाळी उठून आलं तर आणखीन छान छान वाटतं. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.